Jungle. Sana. चला लवकर निघ. शेतकरी एकजुटीचा कारखाना आपल्या हक्काचा नाही गुलाच्या बापाचा कारखाना आपल्या हक्काचा नाही गुलाच्या बापाचा कारखाना आपल्या हक्काचा नाही गुलाच्या बापाचा हम तुम्हारे साथ हैं नाही गुलाच्या बापाचा कारखाना आपल्या सहकारी साखर कारखाना हा जवळपास 12 वर्षापासून बंद आहे. आज ही लढाई आपण जिंकून शेतकऱ्यांनी वाचवण्याकरता जे पैसे भरले होते ते शेतकऱ्यांनी घेऊन त्याच्यावर मशिनरी आणायच्या होत्या, परचेस करायच्या होत्या. त्या बाबतीमध्ये राज्य बँकेची तडजोडही झालेली आहे. सगळी झालेली असताना ते जर पैसे शेतकऱ्यांच्या किंवा ज्यांनी जमा केले त्यांच्या हातात भेटले आणि मशिनरी आली, आपलं राजकारण संपेल. पुन्हा ज्या नेत्यांनी हा खरेदी केला होता त्यांची याच्यावर नजर असल्यामुळे हा सगळं त्यांनी प्री प्लॅन करून खोटे गुन्हे टाकून आज जे आंदोलन शांततेच्या मार्गाने चालू होतं 3 तास कुणीही ते पत्र न घेण्यात आल्यामुळे त्यांनी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला अक्षरशः चिरडून टाकायचं म्हणजे सत्तेची मस्ती, पैशाची हाव आणि मतदारसंघातले जे तक्रारदार आहेत त्या तक्रारदारांची गद्दारी या सगळ्याला कारणीभूत आहे. आता तुम्ही सांगताय की कारखाना सुरू करायचा होता, नक्की किती रक्कम मागितलेली आहे, कशा स्वरूपाचं हे प्रकरण होतं आणि पुढे काय शक्यता आहे मला वाटतं? बघा, विषय असा होता की माननीय न्यायालयाने सांगितलं तुम्हाला जर लढायचं असेल तर 9 कोटी रुपये डिपॉझिट भरा. सगळ्यांनी मित्रपरिवारांनी शेतकऱ्यांनी मिळून पैसे भरले. आज तेव्हाचे 15,75,00,000 रुपये 11 वर्षापासून जो व्याज होतं 15,75,00,000 पुन्हा आले. मशिनरी जवळपास 40 ते 45 कोटी रुपयाची होती. राज्य बँकेची तडजोड झालेली होती 28 लाखाला, त्याचे वेगळे अजून 8 कोटी रुपये भरण्यात आलेले होते. आता मशिनरीची ऑर्डर द्यायची होती. यांना माहिती आहे हे जर कारखाना झाला तर हा शेतकऱ्यांचा राहील आणि आज ऊसाकरता शेतकऱ्यांना जवळजवळ 200-300 किलोमीटर लांब ऊस द्यावा लागतो.
2-2, 3-3 वर्ष पैसे भेटत नाही म्हणून स्वतःचा कारखान्याची मशिनरीची ऑर्डर द्यायला चाललो होतो. पण ते चिडून टाकण्याकरता खोटा गुन्हा दाखल केला. गुन्हा असा दाखल केला की 1200 शेतकऱ्यांना न घेता 7 जण वाटून घेतात. अरे 7 जणांच्या पॉवर ऑइल पॅकेटप्रमाणे 1200 लोकांना पैसे चालले होते. उलट त्यांनी अडवल्यामुळे त्यांचे पैसे भेटले नाही, मशिनरी परचेस करता आली नाही आणि कारखाना चालू होत नाही, पैसे अडकवून टाकले. म्हणजे शेतकऱ्यांचा लाच घ्यायचा ही निव्वळ सत्तेची मस्ती यातून दिसून येते. जे 30 ते 35 कारखाने शेतकऱ्यांचे लुटून काढले. फक्त गंगापूर हा राज्यातला देशातला एकमेव कारखाना आहे जो शेतकऱ्यांनी स्वतः टिकवला. त्याची सुद्धा बाजू मांडताना लाठीचार्ज होतो. ही सत्तेची मस्ती आहे. 3-3, 4-4 तास अधिकाऱ्यांनी यायचं नाही आणि अशा पद्धतीने चिरडायचं हे सरकारचं निषेधार्ह कार्य त्यांनी केलेलं आहे. आमच्या आणि माझ्या नादी लागायचं नाही. तुम्ही जितके जण आहात, तुम्ही जे मागचे पचवले ते सुद्धा मी तुम्हाला पचू देणार नाही. तुम्ही असं समजू नका. आता मी आजच्या नंतर सगळे सर्रास जितके म्हणजे नुसतं शुगर फॅक्टरीच नाही, ज्या लेवलवर भ्रष्टाचार होतो मग तो कोणी करो ते आता आम्ही या आजच्या दिवसाची नोंद घेतली पाहिजे क्रांती चौकामध्ये की आज नंतर करप्शनमध्ये हजारो कोटी रुपये खाऊन जे सगळे आमचे युवक आणि शेतकरी यांचा जीव घेतला जातोय, त्यांना उपजीविकेचं साधन तयार होत नाहीये. आता आम्ही हा पैसा जो भ्रष्टाचारामध्ये चालला तो आम्ही आमच्या तिजोरीत घेऊन म्हणजे सरकारच्या तिजोरीत घेऊन सगळ्यांना उपजीविकेचं साधन आणि हे कारखाने आम्ही जिवंत ठेवणार आहोत. हे कार्य मी आजपासून